अंदर जे काही लाडकी बहीण योजनेचे रजिस्ट्रेशन फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले। ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती। साधारणपणे महिला व बाल विकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य समोर बसलेले वरिष्ठ सदस्य आहेत, अनेक वर्ष त्यांनी सुद्धा मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलेलं आहे। एखादा विभाग ज्या वेळेला एखादी योजना आणतो त्यावेळेला दुसऱ्या विभागाच्या डेटाचा त्यांच्याकडे ऍक्सेस नसतो, तो आपल्याला त्या विभागाकडून मागवायला लागतो। उदाहरणार्थ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिला व बाल विकास विभागाकडून राबवली जाते। नमो शेतकरी योजनेचे जे लाभार्थी आहेत यांचा लाभाचा डेटा जो आहे तो कृषी विभागाकडे असतो, तो आम्हाला साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त झाला आणि त्याच्यात आम्हाला लक्षात आलं की नमो शेतकरी आणि लाडकी बहीण योजनेचे काही कॉमन लाभार्थी आहेत, मग त्याच्यामध्ये त्यांना 1000 नमो शेतकरीचा लाभ मिळतो आणि वर्षे 500 जे आहेत ते लाडकी बहीण योजनेतनं मिळतात। तसंच माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग असेल, अशा वेगवेगळ्या विभागांकडे या संदर्भातली माहिती महिला व बाल विकास विभागानेच मागितलेली होती। त्यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने साधारणपणे 26 लाखाचा डेटा दिला, जो आपण या ठिकाणी आता सभागृहासमोर मांडला। या डेटाचा आम्ही पूर्णपणाने क्रॉस व्हेरिफिकेशन केलं। क्रॉस व्हेरिफिकेशन करत असताना साधारणपणे त्या 26 लाखापैकी 4 लाखापर्यंतच डेटा असा होता की ज्याला रिवाइज स्क्रुटिनीची गरज होती। बाकी सगळे जे होते हे पात्र लाभार्थी होते, त्यामुळे त्यांना त्या पद्धतीने लाभ सुरू आहे। आता आपण जे काही शासकीय ह्यांच्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8,000 जे आपण बोगस विचारले, तर ते 8,000 बोगस नसून ते 8,000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीने लाभ घेऊ शकत नाहीत। म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे। म्हणजे मी इथे सांगलीचं सुद्धा आपल्याला उदाहरण देऊ इच्छिते की सांगलीमधले सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रामधले किंवा इतर शासकीय याच्यामध्ये काम करणारे जे आहेत त्यांची सुद्धा रिकव्हरीची जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी 10,500 असतील, कोणाचे 4,500 असतील, म्हणजे ज्या महिन्याला त्यांना वितरित झाले त्यानुसार आहे आणि ही प्रक्रिया साधारणपणे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्ह्यांची पूर्ण होईल। आता 12,000 जे आपण पुरुषांचं म्हटलं तो खरं तर आकडा साधारणपणे 12 ते 14,000 मध्ये येतो। ज्या वेळेला ही योजना सुरू केली त्यावेळेला निदर्शनास आलं की अनेक अशा महिला आहेत ज्यांचं स्वतःचं वैयक्तिक बँक खातं नाहीये, त्यांचा आधार कार्डला त्यांच्या घरातला जो पुरुष असेल, मग वडील असेल, भाऊ असेल किंवा पती असतील, यांच्या अकाउंटवर ते शासकीय योजनांच्या वेगवेगळ्या लाभ घेतात। म्हणजे लाडकी बहीणच नाही पण या व्यतिरिक्त सुद्धा बहुतांशी योजनांचा लाभ हे त्यांच्या घरातले जे पुरुष आहेत त्यांच्या खात्यावरती घेतात। त्यांचं स्वतःचं स्वतंत्र खातं नसल्यामुळे त्यांच्या आधार कार्डला सुद्धा अनेक पुरुषांचे म्हणजे घरातल्याच पुरुषांचे अकाउंट हे त्यांनी लाभासाठी दिलेले होते। त्यामुळे त्या संदर्भातलं सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन हे आम्ही साधारणपणे केलं आणि त्याच्यामध्ये कुठलीही पात्र महिला लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून ही पावलं उचलत असताना ती 12-13 हजार एकदम आपण वगळून जर त्याच्यातल्या खरंच लाभार्थी आहेत पण त्यांची बँकचं खातं नाही म्हणून घरातल्या पुरुषाचं त्यांनी खातं दिलेलं आहे, यामुळे ते लाभापासून वंचित राहता कामा नये म्हणून त्या संदर्भातली आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी गेल्या 3-4 महिन्यापासून राबवली। त्याच्यात बऱ्यापैकी अशाही केसेस आम्हाला आढळल्या की त्या खरंच बेनिफिशरी आहेत पण त्यांची अकाउंट त्यावेळेला नसल्यामुळे त्यांच्या घरातल्या यांचे त्यांनी त्या पद्धतीने दिलेले आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने प्रक्रिया करत असताना ई-केवायसी जे आपण सुरू केलं याला साधारणपणे आम्हाला 8 ते 9 महिन्याचा कालावधी ती ई-केवायसी प्रक्रिया ज्याच्यात 13 बाबी पूर्ण कराव्या लागतात मग ती प्रक्रिया आपल्याला सुरू करता येत असते, तर ती आम्ही हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। लाडक्या बहिणींनो वेबसाईट दुरुस्त झालेली आहे। आता ज्या बहिणींना ई-केवायसी करायची आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन ladkibahn.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपली ई-केवायसी झालेली आहे त्यांनी ती कंप्लीट करावी, कारण
आपली वेबसाईट आता पूर्णपणे अपडेट झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील सर्वच युट्यूबर्सनी सांगितलं होतं की ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करण्याचं ऑप्शन, त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो वेबसाईट अपडेट होणार नाही असे अनेक मेसेज आपल्या वेबसाईटला आपल्या व्हिडिओच्या खाली आलेले होते. पण आपण सांगितलं होतं की वेबसाईट अपडेट होणार म्हणजे होणार, आणि तसंच झालं लाडक्या बहिणींनो. आज आदित्यदादांनी स्वतः कुठे हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये माहिती देताना सांगितले आहे की ई केवायसीची जी वेबसाईट आहे ती पूर्णपणे सुरू झालेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं आता ई केवायसी दिसणार आहे. इथे बघा ऑप्शन बघा, ई केवायसी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या होत्या. म्हणजे ज्या बहिणींच्या चुका झाल्या, ज्यांनी आपला रिलेटिव्हचा आधार क्रमांक त्या ठिकाणी टाकलेला होता, त्या बहिणींना सुद्धा ऑप्शन मिळणार आहे. पती वडील हयात नसलेल्या चर्चेत तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत. अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही यांच्यासाठी इथे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. आणि इथे खाली लिहिलं आहे लाडक्या बहिणींनो, ही एक सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे. वन टाइम एडिट ऑप्शन पर्याय असून 31/12/2025 पर्यंत करायची आहे. आणि हे आता योग्य पद्धतीने करा. चुकीचा व्हिडिओ पाहून आता तरी चुका करू नका, अन्यथा लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ बंद होईल. म्हणून तुम्ही सर्वांनी कुठे जायचं आहे, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळाला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आधार क्रमांक टाका, इथे कॅप्चा कोड टाका, मी सहमत आहे वर टिक करा, ओटीपी पाठवा. ज्या बहिणींना ओटीपी येत नव्हता त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. ज्या बहिणींचं नाव अपात्र यादीमध्ये असं दाखवत होतं, अपात्र यादीत, तोही प्रॉब्लेम आता दूर झालाय. ओटीपी सर्वांना येईल. ओटीपी आल्यानंतर ओटीपी सबमिट करा. त्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज त्या ठिकाणी दिसेल. लिहिलाय अनुक्रमांक 1, विवाहित किंवा अविवाहित. बघा लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला या ठिकाणी छोटासा व्हिडिओ बनवून हे सांगत आहो की अपडेट झालेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, विवाहित याच्यावर टिक करायचं आहे. समजा जर तुम्ही विवाहित असाल तर केलं, आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहितवर टिक करा. याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल. तर ती सगळी प्रोसिजर लाडक्या बहिणींनो मी इव्हिनिंगला व्हिडिओ बनवून तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जा, व्हिजिट करा आणि चुकीची ई केवायसी करू नका. खूप लोक चुकीची ई केवायसी करून घेत आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमचा लाभ बंद होऊ शकतो. म्हणून लाडक्या बहिणींनो, मी इव्हिनिंगला एक सविस्तर पूर्ण होल प्रोसिजर कशी घेतं याचा व्हिडिओ टाकणार आहे. तो बघाल आणि तुमची ई केवायसी कंप्लीट करा. त्याचबरोबर 17वा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता हा तुम्हाला लवकरच वाटप सुरू होईल, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. इथे लिहिलंय बघा, जर मी विवाहितवर टिक केलं असतं तर इथे काय दिसतंय, पती हयात आहे, पतीचे निधन झाले आहे, घटस्फोटित आहे, हे सगळं तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल. पती जर हयात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय चॉईस करायचं आहे. जिवंत असेल म्हणजे निधन झाले असेल तर काय करायचं आहे. घटस्फोटित आहे, हयात म्हणजे काय, काही बहिणींना प्रश्न आहे की जिवंत असणे, बरोबर. जिवंत असल्यानंतर तुम्ही जर याला टिक केलं तर तुमच्या पतीचं नाव येईल, पुढे ऑप्शन येईल तुम्हाला त्यांचा आधार क्रमांक की जे काय असेल ते, आणि इथे पतीचं निधन झाले असेल तर ते तुम्हाला टाकावं लागेल. सगळंच तुम्हाला सांगणार आहे. तर इव्हिनिंगचा वेट करा. ही आनंदाची बात तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. 17वा हप्ता सुद्धा तुमच्या अकाउंटला लवकर येईल, हे सगळं आदित्य तटकरेंनी सांगितलं. हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार होतं. आणि ही पूर्ण ई केवायसी कशी करायची आहे याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इव्हिनिंगला घेऊन सांगतो. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.